तर आज आपण कॉम्पोजिट फंक्शनची टेक्स्ट बुक मधील जे सॉल्व एक्झाम्पल केलेले एक्झाम्पल आहेत ते आपण बघतोय. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेज टू 4 प्लस रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ टॅन एक्स. तर दिलेलं फंक्शन आहे असं लिहितोय. इक्वेशन नंबर 1 म्हणतोय आपण त्याला. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. तर y चं डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx आणि राइट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह d बाय dx घेऊन I असं हे करतोय. पण इथं हे फंक्शन जर बघितलं तर हे फंक्शन प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहे. पहिलं फंक्शन हे असेल आणि दुसरं फंक्शन आहे ते रूट मधलं असेल आणि हे दोन्ही फंक्शन प्रॉडक्ट मध्ये दिले. तर मला काय करावं लागेल, प्रॉडक्ट रूल यूज करावं लागेल. आणि प्रॉडक्ट रूल काय आहे, d बाय dx ऑफ f ऑफ x इंटू g ऑफ x असेल. f ऑफ x हे जर मी पहिलं फंक्शन मानलं आणि g ऑफ x हे सेकंड फंक्शन मानलं तर f ऑफ x ॲज इट इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आणि हा जर मी थेरम फॉर्म्युला आहे तो यूज केला तर याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. तर नेक्स्ट स्टेपला आपलं टार्गेट असेल ही तर टर्म आहे अशी राहील, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, ही टर्म आहे अशी राहील आणि याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. पण हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना आपण पुन्हा बघितलं नीट या फंक्शन मध्ये तर रूट ऑफ x प्लस रूट ऑफ टॅन एक्स आहे. तर याला थोडा वेळ आपण काय म्हणतोय, याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी f ऑफ x म्हणतोय. म्हणजे हे होईल d बाय dx ऑफ रूट ऑफ f ऑफ x म्हणजे d बाय dx ऑफ रूट ऑफ f ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट ऑफ f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x चा फॉर्म्युला इथं मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी यूज करावा लागतो. आता हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला, तर d बाय dx ऑफ या ब्रॅकेट मधली जर टर्म बघितली तर ही बेसची टर्म आहे, याला आपण थोडा वेळ f ऑफ x मानूया आणि पॉवर मध्ये कॉन्स्टंट आहे म्हणजेच f ऑफ x रेज टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि f ऑफ x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काय असतं, n इंटू f ऑफ x रेज टू n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x असेल. त्यावेळेस हे f ऑफ x काय असणार आहे, 1 प्लस कॉस स्क्वेअर x असेल. तर बघूया ही टर्म आहे अशी, याच्यासाठी रूट ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, ही टर्म आहे अशी आणि f ऑफ x रेज टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करूया. तर नेक्स्ट स्टेप होईल ही टर्म आहे अशी आणि याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 2 रूट ऑफ x प्लस रूट ऑफ टॅन x इंटू याला जर आपण f ऑफ मानत आहे तर याचं काय होईल, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. प्लस ही टर्म आहे अशी लिहितोय आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 4 इंटू दिस टर्म रेज टू 4 मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. तर या नेक्स्ट टर्म मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह होईल, ही टर्म आहे अशी 4 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 4 मायनस 1 इंटू डी बाय dx ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. तर याच्यासाठी हे दोन फॉर्म्युले यूज करतोय, रूट ऑफ f ऑफ x आणि f ऑफ x रेज टू याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करतोय. आता पुन्हा ही जी टर्म आहे ती आहे अशी लिहितोय मी सिंप्लिफाय करून आणि d बाय dx ऑफ x प्लस रूट ऑफ टॅन x मध्ये x चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. आणि रूट ऑफ टॅन x साठी पुन्हा मला काय करावं लागतंय, x च्या ऐवजी टॅन x फंक्शन आहे म्हणून रूट ऑफ f ऑफ x चा हा फॉर्म्युला मी पुन्हा यूज करतोय रूट ऑफ टॅन x चा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. म्हणजे रूट ऑफ टॅन x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 2 रूट ऑफ टॅन x प्लस d बाय dx ऑफ टॅन x होईल. प्लस ही टर्म आहे अशीच घेतोय रूट ऑफ x प्लस रूट टॅन x प्लस 4 टाइम्स जी टर्म आहे ती ही आहे अशी घेतोय आणि d बाय dx ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर x काढण्यासाठी 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 येतंय, कॉस स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह मध्येच कॉस स्क्वेअर x हेच मी
cos x ब्रॅकेट रेस टू 2 लिहू शकतोय आणि त्याला पुन्हा मी f ऑफ x रेस टू यांचा फॉर्म्युला यूज केला तर हे होईल 2 into cos of x into derivative of cos x, 2 into cos of x into d by dx of cos x. आता या टर्म मध्ये नेक्स्ट सिंप्लिफिकेशन काय करायचं मला, d by dx of tan x, पण याचा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x. हे फक्त पुढच्या स्टेपला मी काय करतोय sec square x घेतोय आणि याच्यामध्ये ही टर्म आहे सी येईल 2 into cos x आहे येईल, पण cos x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस sin x होईल. म्हणजे चेंजेस फक्त पुढच्या स्टेप मध्ये याच्याशी रिलेटेड आणि या d by dx of cos x च्या रिलेटेड होईल. तर याच्या ऐवजी मी sec square घेतोय आणि याच्या ऐवजी मायनस sin x घेतोय, म्हणजे sec square x ची टर्म इथं लिहिली आणि मायनस sin x इथं लिहिलंय आणि पुन्हा सिंप्लिफिकेशन जर केलं तर काय असेल ते मला सोल्युशन मिळून जाईल. तर बघूया, तुमच्यासाठी एक क्वेश्चन देतोय. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y is equal to cos square of 3x plus 5 into root of tan cube of 3x minus 5. 3x minus 5. बघू किती जण सोडवतायत. तर हे एक्झाम्पल सॉल्व करून मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही याचं सोल्युशन सांगायचंय. याचा फोटो काढून सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकताय याचं सोल्युशन जे असेल ते. नेक्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. तर याच्यामध्ये काय करायचंय, दिलेलं फंक्शन हे आहे, पहिल्यांदा सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया आणि सिंप्लिफाय केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचंय डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट यूज करायचा. तर हे फंक्शन y is equal to log to the base 3 of log to the base 5 of x असं आहे. तर दिलेलं फंक्शन मी आहे असं लिहितोय, पण हे फंक्शन जर सिंप्लिफाय करायचं असेल तर मला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतोय, log of a to the base b असेल तर हेच मी log of a अपॉन log of b असं लिहितोय. तर इथं b ची जी व्हॅल्यू आहे ती b ची व्हॅल्यू इथं 3 आहे आणि हे जे a आहे तर या a च्या ऐवजी काय आहे log of x to the base 5 आहे. मग हेच काय होईल, किंवा मी याला काय करतोय हा फॉर्म्युला यूज करतो. या पार्टला जर मी हा फॉर्म्युला यूज केला तर हेच मला लिहिता येईल log x अपॉन log 5 आणि याला पुन्हा log of a अपॉन b इज इक्वल टू log a मायनस log b चा फॉर्म्युला यूज केला तर हेच काय होईल log टू द बेस 3 ऑफ log x होईल मायनस log टू द बेस 3 ऑफ log of 5 होईल. पण हे फंक्शन आहे ते अजून सिंप्लिफाय फॉर्म मध्ये आलं. आता हे जर बघितलं तर ही 5 3 कॉन्स्टंट असल्यामुळं हे फंक्शन झालं तुमचं कॉन्स्टंट फंक्शन आणि व्हेरिएबल फंक्शन कोणतं झाले फक्त log टू द बेस 3 ऑफ log of x. आणि हे सुद्धा अजून तुम्ही सिंप्लिफाय करू शकताय. तर हेच तुम्हाला काय लिहिता येईल, पुन्हा हा जर फॉर्म्युला यूज केला तर log of log x अपॉन log 3 होईल, log of log x अपॉन log 3 होईल. आणि हे काय सिंप्लिफाय केलं तरी चालेल नाही केलं तर चालेल, कारण हे कॉन्स्टंट फंक्शन आहे आणि किती जर सिंप्लिफाय केलं तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे झिरोच राहणार आहे. त्यामुळे याचं जास्त सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न नको करायला. तर याचा आता हे फंक्शन आहे y, तर याचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेऊया. y चे डेरिव्हेटिव्ह होईल dy by dx आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण राईट हँड साइड आहे ते आहे असं डेरिव्हेटिव्ह घेतोय, पण इथं मायनस साइन असल्यामुळे काय करावं लागेल मला याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल dy by dx ऑफ log x अपॉन log 3 होईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस dy by dx ऑफ log टू द बेस 3 ऑफ log 5 होईल. पण हे कॉन्स्टंट असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0 होणार आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढताना हे log 3 डिनॉमिनेटरला आहे ते कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि dy by dx ऑफ काय करावं लागेल आपल्याला न्यूमरेटरचं फक्त घ्यावं लागेल.
आता या न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह घेताना लॉग ऑफ x असतं तर डेरिव्हेटिव्ह काढायला काय प्रॉब्लेम नाही, लगेच निघेल. पण x च्या ऐवजी x चं फंक्शन आहे म्हणून मी याला थोडा वेळ जर f ऑफ x मानलं तर मला d by dx ऑफ log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ f ऑफ x काय होतं तर 1 upon f ऑफ x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होतं. पण f ऑफ x च्या ऐवजी काय आहे log ऑफ x आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल 1 upon log x into d by dx ऑफ log x. आणि log x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1 by x होतं, ते 1 by x इथंही लिहिलंय. हे log 3 आहे आणि हे log x आहे, तर हे तुमचं काय होऊन जाईल सोल्युशन होऊन जाईल. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पलला काय होतंय. आता या एक्झाम्पल मध्ये log ऑफ ही प्रोडक्ट मधली कॉम्प्लिकेटेड टर्म आहे, तर मला हे सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर लॉगॅरिथमचे रूल जे आहेत ते व्यवस्थित माझ्याकडे पाहिजेत, तरच मी हे काय करू शकतो, हे फंक्शन कॉम्प्लिकेटेड जे फंक्शन आहे ते व्यवस्थित सिम्प्लिफाय करू शकतोय. आणि हे सिम्प्लिफाय केलं तर हे सिंपल फॉर्मॅट मध्ये फंक्शन येणार आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायला आपल्याला अजून इझी जाणार आहे. तर बघूया आपण स्टेप बाय स्टेप. उजव्या साईडला तर मी सगळे लॉगॅरिथमचे रूल प्रत्येक स्टेपला जे यूज करायचे आहे ते देतोय, दिलेले आहेतच, आणि जर नसतील तर देतोय की जेणेकरून लॉगॅरिथमचे कन्सेप्ट पण तुमचे एकदम क्लिअर होऊन जातील आणि हे एक्झाम्पल पण सॉल्व्ह होतील. तर दिलेलं फंक्शन आहे असं लिहिलंय, तर इथं फंक्शन मध्ये मी काय करतोय, हे जे असेल तर आपलं पहिलं फंक्शन असेल आणि हे जे असेल ते दुसरं फंक्शन असेल. आणि हे दोन्ही कशामध्ये आहेत प्रोडक्ट मध्ये फंक्शन आहेत, म्हणजे मला हे फंक्शन आहे लॉगॅरिथमचं ते सिम्प्लिफाय करण्यासाठी प्रोडक्ट मधला लॉगॅरिथमचा रूल यूज करायचा आहे आणि ते आहे log ऑफ a into b इज इक्वल टू log a प्लस log ऑफ b. तर हा फॉर्म्युला मी यूज केला तर या स्टेप वरून काय होईल log ऑफ e रेज टू 3x होईल आणि log ऑफ हा पार्ट जो आहे तो लॉगॅरिथम मध्ये होईल. आता हा पार्ट सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर याच्यासाठी मला फॉर्म्युला यूज करावा लागतोय. या पार्ट साठी जर फॉर्म्युला यूज करायचं म्हटलं तर log ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n इंटू log ऑफ m हा लॉगॅरिथमचा फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. इथं पॉवर जी n आहे ती पॉवर n काय होते लॉगॅरिथमच्या पुढे येते, त्याप्रमाणे इथं काय होईल 3x जी पॉवर आहे ते पुढे येईल आणि 3x into log e होऊन जाईल. पण आता याच्यासाठी मग मला दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागतोय. log ऑफ न्यूमरेटरला x या व्हेरिएबलच्या टर्म आहेत, डिनॉमिनेटरला आहेत, म्हणजे log ऑफ m अपॉन n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजेच काय होईल log ऑफ m अपॉन n इज इक्वल टू log ऑफ m मायनस log ऑफ n हा लॉगॅरिथमचा रूल असेल. म्हणजे log ऑफ m न्यूमरेटर असेल त्याचं लॉगॅरिथम घेतलंय मायनस log ऑफ डिनॉमिनेटर होईल. पण इथं मी एक स्टेप वाचवण्यासाठी काय केलंय, हे क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5 आहे, पण क्यूब रूट असेल तर रेज टू काय लिहिता येतं 1/3 लिहिता येतं. त्याप्रमाणे मी काय केलंय, ही जी टर्म आहे ती 2x प्लस 5 रेज टू 1/3 लिहिली. आता पुन्हा इथं काय करावं लागेल, मला पुन्हा हा लॉगॅरिथमचा रूल यूज करतोय मी. log ऑफ m रेज टू n इक्वल टू n इंटू log m, म्हणजे इथं पॉवर जे असेल n काय होईल 2/3 लॉगॅरिथमच्या पुढे येईल. तसंच इथं पण तोच रूल यूज केला तर पॉवर जे आहे ते 1/3 पुढे येईल आणि जो सिम्प्लिफिकेशन होईल. हे फॉर्म्युले दिलेत हे, आणि इथल्या स्टेप मध्ये जर पुन्हा बघितलं तर log e ची व्हॅल्यू काय असते 1 होते, म्हणजे 3x into 1 इक्वल टू काय होऊन जाईल 3x होईल. म्हणजे 3x आणि जी पॉवर होती 2/3 ती पुढे आली इंटू log ऑफ 3x मायनस 4, आणि इथल्या स्टेपला पॉवर होती ती 1/3 होती ती पुढे आली आणि log ऑफ 2x प्लस 5. म्हणजे दिलेलं फंक्शन होतं ते एकदम कॉम्प्लिकेटेड होतं. मी लॉगॅरिथमचे रूल यूज केले आणि एकदम सिंपल फॉर्म मध्ये काय आणलंय हे फंक्शन आणलंय, आणि हे सिंपल फॉर्म मध्ये फंक्शन आणलंय त्याचंच आपल्याला तर काय करायचंय डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करायचंय. मग बघूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर इथं हे फंक्शन y आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल dy by dx, आणि राईट हँड साइड आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह साठी आहे असं फंक्शन लिहून घेतलंय.
पण इथं प्लस आणि हे मायनस साइन असल्यामुळे काय होईल, याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 3x चं, या टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे हा रूल काय होईल, d/dx ऑफ 3x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह घेताना 2/3 हे काय असेल कॉन्स्टंट, ते डेरिव्हेटिव्ह मधून बाहेर निघेल आणि 2/3 * d/dx ऑफ या फंक्शनचं फक्त तुम्हाला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तसंच -1/3 कॉन्स्टंट आहे, ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ 2x + 5. म्हणजे पुढच्या स्टेपला काय होईल, हे d/dx ऑफ 3x, पण त्याच्यामधून 3 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1 होईल. आता इथं डेरिव्हेटिव्ह करताना log ऑफ x चं माहित आहे, पण इथं x च्या ऐवजी x चं फंक्शन आहे म्हणून log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि log ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह हे 1/f ऑफ x * डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x होईल. पण इथं f ऑफ x च्या ऐवजी हे 3x - 4 आहे. इथं पण सेम तोच फॉर्म्युला यूज करावा लागेल, पण इथं f ऑफ x च्या ऐवजी काय आहे, 2x + 5 आहे. तर बघूया नेक्स्ट स्टेप काय येते, ती कॉन्स्टंट बाहेर घेऊन x चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 3 * 1 हे 3 होईल, प्लस 2/3 कॉन्स्टंट बाहेर होतं आणि log ऑफ 3x - 4 चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1/3x - 4 * डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x - 4 होऊन जाईल. तसंच 1/3 कॉन्स्टंट बाहेर आलं आणि log ऑफ 2x + 5 चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1/2x + 5 * d/dx ऑफ 2x + 5. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, आपल्याला याचं एक डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचंय आणि हे एक डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. तर या डेरिव्हेटिव्ह मध्ये 3x चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतोय मी, 3 होईल आणि -4 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. पुन्हा ही टर्म आहे अशी, 2x चं डेरिव्हेटिव्ह हे 2 होतंय, 5 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होतंय. म्हणजे या टर्म ज्या होत्या त्या आहे असं लिहिलंय आणि हे डेरिव्हेटिव्ह इथं लिहिलंय. तसंच या टर्म आहे असं इथे लिहिलेत आणि 2x + 5 चं डेरिव्हेटिव्ह हे घेतलंय. पुन्हा सिंप्लिफिकेशन बघूया, हे 3 - 0 हे 3 होईल, पण हे 3 ला काय होईल, हे 3 कॅन्सल होऊन जाईल. इथं दिलंय हे कलर मध्ये कॅन्सल झालेलं दिलंय. पुन्हा ही टर्म आहे अशी राहते, हे 2 * 1/3 - 4 हे 2/3x - 4 होईल आणि या टर्म मध्ये 2/3 * 1/2x + 5. तर याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन मी तुम्हाला देतोय, तर ते तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही फोटो काढून स्कॅन करून पाठवू शकताय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y = log of 4h2x into root of 3x plus 5 upon sin of x. बघूया किती जण याचा रिप्लाय देत आहेत मला. नेक्स्ट एक्झाम्पल. पुन्हा या एक्झाम्पल मध्ये काय करायचं, आपल्याला सिंप्लिफिकेशन हे करायचं. तर y = log of root of 1 - cos of 3x/2 आहे, 1 + cos of 3x/2 आहे. तर दिलेलं फंक्शन मी सोल्युशन मध्ये आहे असं लिहून घेतोय. आता इथं मला काय करायचंय, 1 - cos of θ चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि 1 + cos of θ किंवा 1 - cos 2θ किंवा 1 + cos 2θ चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर काय होईल, इथं 1 - cos 2θ असेल तर हेच 2sin² θ होतं आणि 1 + cos 2θ असेल तर तोच 2 cos² θ होतं. आता इथं जर बघितलं तर इथं 1 - cos of 3x/2 आहे. मग इथं जर ह्या 3x/2 ला 2θ मानलं तर θ होईल 3x/4. त्याप्रमाणे ह्या स्टेप मध्ये जर बघितलं तर हाच जर फॉर्म्युला मी यूज केला तर होईल 2 * sin² 3x/4 आणि हा फॉर्म्युला जर मी इथं स्टेपला यूज केला तर 2 cos² 3x/4 होईल. या 2 ला हे 2 कॅन्सल होईल आणि sin² अँगल दोघांचा सेमच आहे म्हणजे sin² / cos² काय लिहिता येईल, tan² लिहिता येईल. पण रूट ऑफ tan² असेल तर तेच मला tan ऑफ मध्ये लिहिता येईल आणि हा अँगल जो आहे तो 3x/4 होईल.
म्हणजे दिलेलं फंक्शन होतं कॉम्प्लिकेटेड, ते मी सिंपल फॉर्म मध्ये आणलं, log of tan of 3x/4. आता याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, पण हे कशा फॉर्म मध्ये आहे फंक्शन बघा, log of हा ब्रॅकेट आहे, म्हणजे ह्या ब्रॅकेटला मी काय म्हणणार आहे, थोडा वेळ f of x मानतोय, म्हणजे log of f of x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला मला इथं यूज करावा लागतोय. तर log of f of x चं डेरिव्हेटिव्ह काय होतं, तर log of f of x चं डेरिव्हेटिव्ह हे 1/f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x होतंय, त्यावेळेस हे f of x ची व्हॅल्यू असेल tan of 3x/4. तर बघूया नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होतंय, तर y चं डेरिव्हेटिव्ह राईट हँडचं डेरिव्हेटिव्ह, पण इथं माझ्यासाठी हा f of x असेल आणि log of f of x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असेल 1/f of x इंटू f dash of x, म्हणजे log of tan चं डेरिव्हेटिव्ह होईल 1/tan इंटू d by dx of tan फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह होईल. पुन्हा हे 1/tan काय लिहू शकतोय आपण, cot लिहू शकतोय, आणि हे tan चं डेरिव्हेटिव्ह हे tan ऑफ x ऐवजी फंक्शन आहे x, म्हणून मला tan of f of x is equal to sec square f of x into f dash of x चा फॉर्म्युला यूज करावा लागतोय, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह होईल sec square 3x/4 into dx by dx of 3x/4. आता नेक्स्ट स्टेपला इथं 3/4 कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंट आउटसाइडला येईल, राहते फक्त व्हेरिएबल टर्म x, आणि x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय होतं 1 होतं, म्हणजे ही टर्म इंटू काय असेल 1 होईल. पण एखाद्याला सिम्प्लिफाय करायचं असेल जास्त, तर हे कॉट आहे ते कॉस आपण साइन लिहू शकतोय, आणि हे जे सेक स्क्वेअर आहे ते 1/cos स्क्वेअर लिहू शकतोय. त्याप्रमाणे कॉट ऑफ 3x/4 हे असं सिम्प्लिफाय केलंय, आणि सेक स्क्वेअर ऑफ 3x/4 हे 1/cos स्क्वेअर मध्ये लिहिले, आणि 3x/4 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह इथं मिळाला. पुन्हा नेक्स्ट स्टेप मध्ये 3/4 कॉन्स्टंट अगोदर घेतोय, आता इथं एक cos ची टर्म आणि इथले एक cos स्क्वेअर आहे, त्याच्यातली एक टर्म कॅन्सल केली, राहते sin of 3x/4 इंटू cos of 3x/4. याच्यामध्ये काय करतोय मी, sin 3x/4 इंटू cos 3x/4 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर मला एक फॉर्म्युला तयार होतोय, म्हणून मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय काय करतोय 2 करतोय. जर हे केलं तर 2 sin थीटा इंटू cos थीटा काय होतं, sin of 2 थीटा होतं. मग हा जर फॉर्म्युला वापरला तर हे 3x - 4 चा डबल अँगल काय होईल, sin of 3x/2 होईल, आणि हे 2 आणि 4 मधलं 2 जर कॅन्सल केलं तर हे 3/2 होतंय. पण 1/sin हे कोसेक होतं, त्याप्रमाणे dy by dx of given function is 3/2 into cosec of 3x/2 होईल. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल, y of log of x plus root of x square plus a square upon root of x square plus a square minus of x. तर हे दिलेलं फंक्शन आहे असं आहे, पण इथं या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये फंक्शन आहे ते रूट फंक्शन वगैरे आहे, त्यामुळे आपण काय करू शकतोय, रॅशनलायझेशनची प्रोसिजर करू शकतोय. तर हे लॉग फंक्शन आहे असं, आता ह्या फंक्शन मध्ये मी हे फंक्शन आहे असं घेतोय, आणि याला मल्टिप्लाय आणि डिवाइड काय करतोय, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स न मल्टिप्लाय करतोय, आणि काय करतोय त्याच फंक्शननी डिवाइड पण करतोय. तर इथं प्लस साइन आहे, म्हणजे सेम फंक्शननी मी काय केलंय, मल्टिप्लाय पण केले आणि डिवाइड पण केले. तर बघूया नेक्स्ट स्टेपला काय होतंय. तर इथं या स्टेप मध्ये ही टर्म आणि ही टर्म आहे ती सेमच आहे, म्हणजे या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर ह्या टर्मचा स्क्वेअर होईल, पण ही टर्म जी आहे ती a मायनस बी इंटू ए प्लस बी सारखी आहे, आणि a प्लस बी इंटू ए मायनस बी जर बघितलं तर तेच काय होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण रॅशनलायझेशन करतो त्यावेळेस मला हाच फॉर्म्युला जनरली यूज करायला मिळतो, a प्लस बी इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे न्यूमरेटरची टर्म सेम आहे, त्याचा स्क्वेअर होईल, आणि या डिनॉमिनेटर साठी मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे इथं न्यूमरेटरची टर्म सेम असल्यामुळे स्क्वेअर असेल, आणि इथं डिनॉमिनेटरला काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होईल.
आता या टर्म मध्ये पुन्हा न्यूमरेटर आहे असं लिहितोय, पण इथं रूटचा स्क्वेअर असेल त्यामुळे इथं काय करावं लागेल, काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल आणि हे मायनस एक्स स्क्वेअर आहे असं राहील, पण इथं काय होईल, प्लस एक्स स्क्वेअरला मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आणि एक्स प्लस रूट ऑफ म्हणजे न्यूमरेटर आहे असा आणि डिनॉमिनेटरला काय राहील, ए स्क्वेअर राहील. मग पुन्हा इथं आपल्याला हे एक्स ची टर्म ए अपॉन बी या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे हे सिंप्लिफिकेशन करण्यासाठी मला काय करावं लागेल, लॉग ऑफ m बाय n इज इक्वल टू लॉग m मायनस लॉग ऑफ n हा लॉगॅरिथमचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे लॉग ऑफ न्यूमरेटर करतोय मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर करतोय. आता हे ए कॉन्स्टंट असल्यामुळे ही टर्म टोटल कॉन्स्टंट झाली. याला लॉगॅरिथमचे रूल अजून यूज करा किंवा नका करू, काही प्रॉब्लेम नाही, पण मला याच्यासाठी अजून लॉगॅरिथमचा रूल यूज केला पाहिजे. तो कोणता, लॉग ऑफ ब्रॅकेट रेज टू समथिंग आहे, म्हणजे लॉग ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n इंटू लॉग m. या स्टेप साठी मला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि मगच डिफरन्शिएशन घ्यायचं. तर त्यातला तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर पॉवर जी 2 होती ती पुढे आली आणि लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल आणि लॉग ऑफ ए स्क्वेअर हे तुम्ही 2 लॉग ए असं लिहू शकता. म्हणजे दिलेलं कॉम्प्लिकेटेड फंक्शन होतं ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं आणि आता आपल्याला डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घ्यायला काही हरकत नाही. तर हे y होतं, तर y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx होईल आणि राइट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह d बाय dx करून आहे असं लिहिले. पण याचं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं मायनस असल्यामुळं या पहिल्या टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह निघेल आणि याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह निघेल, ते इथं आपण या स्टेप मध्ये लिहिलंय. पण 2 log a कॉन्स्टंट असल्यामुळं याचं डेरिव्हेटिव्ह काय होतंय, 0 होऊन जातंय आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेताना 2 कॉन्स्टंट आहे तो आउटसाइडला येईल आणि log ऑफ याला थोडा वेळ जर मी f ऑफ x मांडलं तर log ऑफ f ऑफ x काय होतं, 1 अपॉन f ऑफ x इंटू f डॅश x होतं. पण f ऑफ x ची व्हॅल्यू काय असेल, ही ब्रॅकेट क्वांटिटी असेल आणि 2 कॉन्स्टंट आउटसाइड आल्यामुळे 1 अपॉन x प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल इंटू डी बाय dx ऑफ पुन्हा या टर्मचं डेरिव्हेटिव्ह होईल आणि या टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे, ही टर्म मी आहे अशी लिहून घेतोय आणि डी बाय dx ऑफ या x चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि याचं सेपरेट घ्यावं लागेल. पण x चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1 होईल आणि रूटचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी मला पुन्हा रूट ऑफ f ऑफ x चं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करावा लागतोय. तो आहे 1 अपॉन 2 रूट ऑफ f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. पण इथं f ऑफ x आपल्यासाठी काय असेल, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल. तर यामध्ये 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे याचं डेरिव्हेटिव्ह होईल इंटू डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल. आता पुढच्या स्टेपला बघताना ही इथून इथपर्यंत टर्म आहे असे राहील आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढताना प्लस असल्यामुळे याचं सेपरेट आणि ए स्क्वेअरचं सेपरेट. पण एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येतं 2x आणि ए स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. आणि मग बघूया काय होतंय, तर या टर्म आहे असं घेतलंय आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 असल्यामुळे त्याला आपण काय केलंय, इग्नोर केलंय. आता नेक्स्ट स्टेप मध्ये या 2 ला हे 2 कॅन्सल होईल म्हणजे राहील x अपॉन रूट मध्ये टर्म राहील आणि याचा पुन्हा आपण एलसीएम घेतला तर या टर्मनी 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस x होईल टर्म आणि ही रूटची टर्म होईल. पण इथं सिंप्लिफिकेशन केलं ही तर टर्म आहे अशीच येणार आहे आणि आता इथं काय होईल, या टर्मला ही डिनॉमिनेटरची टर्म कॅन्सल होईल आणि राहते 2 अपॉन ही टर्म. तर हे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह होईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह एकदम सिंपल फॉर्म मध्ये आहे पण दिलेलं फंक्शन एकदम कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये होतं. ते अगोदर आपण काय केलं, अल्जेब्रिक मॅनिप्युलेशन यूज केलं आणि अल्जेब्रिक मॅनिप्युलेशन करून सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएशन करायचं. तर बघूया पुढचे एक्झाम्पल अजून. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 रेज टू log टू द बेस 2 ऑफ sin x आणि 9 रेज टू log टू द बेस 3 ऑफ cos x. तर हे एवढं कॉम्प्लिकेटेड फंक्शन दिसतंय पण ऍक्च्युअली हे किती इझी फंक्शन आहे ते आपल्याला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर कळून जाईल. तर दिलेलं फंक्शन आहे
आहे असं, आणि हे 4 आहे, पण हे 4 मी कसं लिहितोय 2 इज इक्वल टू 4 असतंय, त्यामुळे हे 4 मी असं लिहितोय, आणि ही पॉवरची टर्म आहे असं. तसंच 9 कसं लिहू शकतोय मी 3 लिहू शकतोय, आणि पॉवर आहे अशीच. पण हा जर रूल बघितला a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n हे a रेस टू m इंटू n लिहू शकतोय. मग त्याप्रमाणे 2 रेस टू लॉग ऑफ साइन x टू द बेस 2 कसं लिहू शकतो मी 2 रेस टू 2 लॉग ऑफ साइन x टू द बेस 2. सिमिलरली हे कसं लिहू शकतोय 3 रेस टू 2 लॉग ऑफ कॉस ऑफ x टू द बेस 3 लिहू शकतोय. आता हे पुन्हा हा जर लॉगरिथम m log n इक्वल टू लॉग ऑफ n रेस टू m यूज केला तर हा जो 2 कॉन्स्टंट आहे तो काय होईल या साइन x च्या पॉवर मध्ये जाईल. तसंच हा 2 काय होईल या कॉस x च्या पॉवर मध्ये जाईल. पुन्हा अजून एक थेरम एक लॉगरिथमचा रूल आहे a रेस टू log टू द बेस a असेल ऑफ थीटा असेल तर ते फक्त थीटा होतं. मग इथं 2 रेस टू log टू द बेस 2 असेल त्यामुळे फक्त काय राहील ही टर्म राहील, आणि 3 log टू द बेस 3 ऑफ ही टर्म असल्यामुळे ही टर्म राहून जाईल. मग हे sin x रेस टू 2 आहे हेच sin स्क्वेअर लिहू शकतो, आणि cos x रेस टू 2 आहे हेच cos स्क्वेअर x लिहू शकतो. पण हे sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर होतं 1. म्हणजे ऍक्च्युअली y इज इक्वल टू काय दिले तुम्हाला हे 1 दिले. म्हणजे जर आहे असं तुम्ही डिफरन्शिएशन घ्यायला गेला तर याचं डिफरन्शिएशन किती कॉम्प्लिकेटेड होईल. पण ऍक्च्युअली ही y इज इक्वल टू 1 फंक्शन आहे, आणि 1 हा कॉन्स्टंट आहे, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढायला किती सोपं आहे बघा. तर y इज इक्वल टू 1 होईल, आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातंय 0 होऊन जातंय. म्हणजे अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर सिम्प्लिफाय करण्याचा चान्स मिळाला तर सिम्प्लिफाय करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड आउट करता येईल. तर अशाच टाइपची एक्झाम्पल आपण पुढे पण बघणार आहे. पण या व्हिडिओला लाईक कमेंट मित्रांशी शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राइब करायला आपल्या चॅनलचं नाव आहे RSN मॅथ्स. तर हा RSN मॅथ्सचा चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत त्याचं अपडेशन तुम्हाला लवकरात लगेच मिळून जाईल. आणि जर हे तुम्हाला याच्या नोट्स जर हवे असतील तर याच्या नोट्स पण तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन RSN मॅथ्स जर सर्च केलं तर RSN मॅथ्स म्हणून ऍप आहे, ते ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकताय, आणि ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स सुद्धा तुम्ही मिळवू शकताय. तर या नोट्स ज्या आहेत त्या ऍप मध्ये दिलेल्या असतील, त्या ऍप मध्ये सर्व थेरी कन्सेप्ट आपण कंप्लीट केलेल्या आहेत, प्लस जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामधले सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत तेच इथं पण सॉल्व्ह करून दिलेले आहेत, प्लस एक्सरसाइज पूर्णपणे सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तर तुम्हाला जर ते बुक हवा असतील सॉफ्ट कॉपी तर RSN मॅथ्स मध्ये जावा, त्या ऍप डाउनलोड करून घ्या आणि यूज करू शकता. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण a रेस टू log ऑफ cot x टू द बेस a. तर हे आहे असं फंक्शन आहे, पुन्हा हाच फॉर्म्युला यूज करतोय, आणि याच्यासाठी मी हा जर फॉर्म्युला वापरला तर इथं फक्त काय राहून जाईल cot x राहील, आणि a रेस टू cot x मिळेल. आणि याचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह मला माहित आहे, पण x च्या ऐवजी फंक्शन असल्यामुळे a रेस टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करतोय, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू f ऑफ x असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह होतं a रेस टू f ऑफ x इंटू log ऑफ a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ॲज f डॅश ऑफ x. तर d बाय dx ला मी शॉर्ट सिम्बॉल वापरतोय कॅपिटल D. तर पुढे जाऊन तुम्हाला कॅपिटल D सिम्बॉल वापरू शकताय d बाय dx च्या ऐवजी. तर a रेस टू cot x चं डेरिव्हेटिव्ह होईल a रेस टू cot x इंटू log a इंटू d बाय dx ऑफ cot x. पण cot x चं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस cos x per x, आणि ते जर मायनस cos x per ठेवलं तर आपल्याला मिळून जाईल दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.
तर आता नेक्स्ट एक्झाम्पल, इफ f of x is equal to 7 into g of x minus 3 where g of 3 is 4 and g dash of 3 is 5, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे f dash of 3. बघूया आपण f dash of 3 फाइंड आउट करायचंच, पण दिलेलं फंक्शन आहे असं लिहून घेतोय. तर f dash of 3 फाइंड आउट करण्यासाठी मला अगोदर f dash x काढायला पाहिजे. म्हणजे हे जे दिलेलं f of x आहे त्याचं मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायला पाहिजे, x करायला पाहिजे. तर f of x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हेच मी d/dx ऑफ f of x लिहू शकतोय आणि तेच आपल्याला कसं लिहिता येईल, f dash of x लिहिता येईल. मग राइट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ 7gx मायनस 3 होईल. पण हे जे फंक्शन रूट मधलं आहे याला थोडा वेळ आपण इथं ऑलरेडी f of x मानलंय, त्यामुळे याला आपण थोडा वेळ h of x मानूया. म्हणजे रूट ऑफ h of x आहे, तर d/dx ऑफ रूट ऑफ h of x हे फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल, तर 1/2 रूट ऑफ h of x into derivative of h of x is h dash of x होईल. जर हे फंक्शन रूट ऑफ h of x मानलं तर मग हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जर मी इथं वापरला तर 1/2 रूट ऑफ 7 into g of x minus 3 into derivative of 7gx minus 3 होईल. आता हे फंक्शन मी आहे असं लिहितोय. आता माझं पुढचं टार्गेट असेल 7gx minus 3 चं डेरिव्हेटिव्ह काढायचं, पण त्यामध्ये 7 कॉन्स्टंट आहे आणि g of x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x शॉर्ट मध्ये मी g dash x असं लिहू शकतोय आणि -3 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेपला ही टर्म 7 into g dash x इथं न्यूमरेटरला घेतोय, आहे असं लिहितोय. म्हणजेच काय होईल, f dash x is equal to 7g dash x upon 2 into root of 7gx minus 3 होईल. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, क्वेश्चन मध्ये दिलंय f dash of 3 फाइंड आउट करायला लावलंय. म्हणजे f dash of 3 हे f dash x वरून जर फाइंड आउट करायचं असेल तर x चं रिप्लेसमेंट मला कशाने करायला पाहिजे, 3 ने करायला पाहिजे. म्हणून मी काय करतोय, x is equal to 3 हे या इक्वेशन मध्ये पुट करतोय. म्हणजे f dash x चं काय मिळेल, मला f dash of 3 मिळेल. म्हणजे लेफ्ट हँड साइडला x is equal to 3 पुट करून चालणार नाही, तर मला राइट हँड साइडला सुद्धा x ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल, 3 पुट करावी लागेल. आणि यामध्ये x is equal to 3 जर पुट केलं तर 7 into g dash 3 upon 2 into 7g of 3 minus 3 होईल. पण इथं क्वेश्चन मध्ये आपल्याला काय प्रोव्हाइड केलंय बघा, g of 3 आणि g dash 3 प्रोव्हाइड केलंय. तर g of 3 ची व्हॅल्यू 4 आहे, g dash 3 ची व्हॅल्यू 5 आहे. ती जर व्हॅल्यू मी g dash 3 ची 5 ठेवली आणि g of 3 ची 4 ठेवली तर याप्रमाणे सिंप्लिफिकेशन होईल. तर 7 into 5 35 होईल, हे 28 होईल, -3 म्हणजे रूट ऑफ 25 होईल आणि रूट ऑफ 25 काय होतं, 5 होईल. तर रूट ऑफ 25 चं 5 झालं तर हे 2 into 5 10 होईल, किंवा हे 5 आणि इथं 7 होईल आणि 7/2 हे तुमची f dash of 3 ची व्हॅल्यू मिळेल. तर अशा प्रकारे या टाइपची एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतोय. आता कॅपिटल f of x हे g of 3 of g of 5 into g of x. कसं कॉम्प्लिकेटेड दिलंय फंक्शन बघा, पण आपण आउटर मोस्ट फंक्शन आहे याला आपण थोडा वेळ f of x मानायचंय आणि असं करत करत आपण हे एक्झाम्पल सॉल्व तर करणारच आहे. तर दिलेलं कंडिशन बघा काय आहे, तर f dash of 0 फाइंड आउट करायचंय. म्हणजे हे f of x दिलंय, मला f dash of 0 काढायचंय. तर प्रथम मला काय केलं पाहिजे, दिलेल्या फंक्शनचा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x काढायचं. तर f of x चं डेरिव्हेटिव्ह राइट हँड साइड आहेच, तर हे f of x चं डेरिव्हेटिव्ह हे f dash होईल. त्याप्रमाणे f चं डेरिव्हेटिव्ह जसं f dash केलं तसं g चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, g dash of, आणि हे जे काय ब्रॅकेट टर्म आहे अशी चालून येईल पुढं, पण त्याचं पण डेरिव्हेटिव्ह मला काय करावं लागेल, पुढे घ्यावं लागेल. तर ही टर्म मी आहे अशी घेतोय आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढताना 3 हे कॉन्स्टंट येईल
आणि पुन्हा या g चं डेरिव्हेटिव्ह काय होईल g डॅश आणि ब्रॅकेट मध्ये जे काय असेल ते आहे असं घ्यावं लागेल, पण ही जी ब्रॅकेट क्वांटिटी आहे त्याचं सुद्धा मला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागेल. आता हे टर्म जे आहे पुन्हा मी आहे अशी घेतोय आणि 5g ऑफ x आहे, त्या 5g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 5 चं कॉन्स्टंट आणि g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह होईल g डॅश ऑफ x ते आहे असं घेतोय. म्हणजे जे f डॅश ऑफ x आहे ती ही टर्म मला मिळून जाईल. अजून काय सिंप्लिफाय करण्याचा चान्स आहे का बघा. हे 3 आणि 5 15 होईल, तर हे 15 इंटू ही टर्म आणि ही टर्म होईल. हे नेक्स्ट स्टेपला आपण घेतोय, तर f डॅश ऑफ x इज इक्वल टू 15 इंटू g डॅश x, g डॅश ऑफ 5g ऑफ x, g डॅश ऑफ 3 इंटू g ऑफ 5 ऑफ g ऑफ x होईल. आता मला काय टार्गेट दिलंय f डॅश ऑफ 0 फाइंड आउट करायचं. तर याच्यावरून मला f डॅश 0 काढण्यासाठी काय करावं लागेल, x इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. तर करूया आपण. तर x ची व्हॅल्यू 0 ठेवली म्हणजे लेफ्टलाच ठेवून फक्त चालणार नाही, तर राईट हँड साइडला इथं रेड कलर मध्ये जर बघत असाल तर ते x आहे, त्या x चं रिप्लेसमेंट मी 0 ने करतोय, इथं 0 च्या व्हॅल्यूज ठेवले. तर बघूया इथं 15 इंटू g डॅश ऑफ 0 होतंय, पण आपल्याला g डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 3 प्रोव्हाइड केलेली आहे क्वेश्चन मध्ये, तर g डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू मी 3 ठेवतोय आणि इथं हे g डॅश ऑफ 5 इंटू g ऑफ 0 आहे आणि g ऑफ 0 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केल्यामुळे ह्या g ऑफ 0 ची व्हॅल्यू 5 इंटू 0 होईल. आता हे सिंप्लिफाय करायला जाऊया. तर हे g डॅश ऑफ 3g 5 इंटू g ऑफ 0, पण g ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 असल्यामुळे 5 इंटू 0 हे 0 होईल आणि इथं पुन्हा काय मिळणार आहे मला g ऑफ 0 मिळेल. तर बघूया हळूहळू सिंप्लिफाय करूया. तर 15 इंटू 3 45 होईल. इथं g डॅश ऑफ 5 इंटू 0 म्हणजे g डॅश ऑफ 0 झालं. इथं g डॅश ऑफ अगोदर जर हे सिंप्लिफाय केलं तर g ऑफ 0 होईल. g ऑफ 0 इंटू 3 हे इथं होतंय आणि हे फंक्शन आहे इथं असं ठेवतो. तर हे 45 g डॅश ऑफ 0, पण g डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 3 आहे, तर g डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 3 ठेवतोय आणि g ऑफ 0 ची व्हॅल्यू काय होते 0 असल्यामुळे 0 इंटू 3 हे पुन्हा g डॅश ऑफ 0 होईल आणि 45 इंटू 3 हे 135 होतं आणि g डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू पुन्हा 3 दिलेली आहे. ती g डॅश 0 ची व्हॅल्यू जर ठेवली तर 135 इंटू 3 हे जे काय होईल 405 होईल. हे f डॅश ऑफ 0 मिळालं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द अप्रोप्रिएट फ्रॉम द हिंट बास्केट and fill up the blank spaces in the following paragraph. तर ही तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे. तर ऍक्टिव्हिटी मध्ये f of x is equal to sin x दिलंय आणि g of x is equal to log x दिलंय. तर याच्यामध्ये आपल्याला कंपोजिट फंक्शन काय बनवायचंय f of g of x बनवायचंय. दुसरं कंपोजिट फंक्शन g of f of x बनवायचंय. हे जे डॉटेड आहे ते आपल्याला फिल करायचंय. पुन्हा f dash x काढायचंय, g dash x काढायचंय and derivative of f of g of x with respect to x in terms of f and g मध्ये पण कन्वर्ट करायचंय. ते पण आपल्याला हे करायचं. तर बघूया हे f of sin x आहे आणि हे g of x is equal to log x आहे. हे फाइंड आउट करण्याचं टार्गेट ठेवूया आपण. ठीक आहे. तर बघा आता इथं f of x आहे आणि इथं f of g of x आहे. म्हणजे इथं x च्या ऐवजी काय आहे g of x आहे. मग x च्या ऐवजी g of x असेल तर इथल्या पण x च्या ऐवजी मला काय ठेवायला पाहिजे g of x ठेवायला पाहिजे. म्हणजे हे फंक्शन काय होईल जर सिंप्लिफाय केलं आपण तर हे पुन्हा क्वेश्चन अजून चालत राहतो. अजून बरेचशा क्वांटिटी आहे. हे क्वेश्चन जरा बघून घ्या आणि जे प्रत्येक ब्लँक स्पेसेस आहे त्या ब्लँक स्पेसेस मध्ये कुठलं ना कुठलं आपल्याला हे ज्या क्वांटिटीज दिलेत ते आपल्याला सुटेबल असतील त्या पुट करायच्या. तर क्वेश्चन जरा नीट बघून घ्या आणि दिलेलं हिंट बास्केट मधून हे जे सोल्युशन आहेत ते आपल्याला अप्रोप्रिएट पुट करायचे. तर बघूया सोल्युशन मध्ये
एफ ऑफ एक्स हे साइन एक्स आहे आणि जी ऑफ एक्स हे लॉग एक्स दिलंय. तर एफ ऑफ जी ऑफ एक्स हे एफ ऑफ एक्स आहे. एक्सच्या ऐवजी इथं काय आहे, जी ऑफ एक्स आहे. म्हणजे या फंक्शन मध्ये पण काय करायला पाहिजे, एक्सच्या ऐवजी आपल्याला जी ऑफ एक्स पुट करायला पाहिजे. तर हे साइन ऑफ लॉग ऑफ एक्स हे मला एफ ऑफ जी ऑफ एक्स मिळेल आणि जे फिल करायला लावले होतं त्या एफ ऑफ जी ऑफ एक्स मध्ये काय होईल, आपल्याला हे फंक्शन पुट करायचं आहे. तसं दुसरं फंक्शन जी ऑफ एफ ऑफ एक्स, पण एक्सच्या ऐवजी इथं मला काय पुट दिसतंय, एफ ऑफ एक्स दिसतंय. म्हणजे या राईट हँड साइडला पण मला एक्सच्या ऐवजी काय पुट करावं लागेल, एफ ऑफ एक्स पुट करावं लागेल आणि हेच होईल लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. पण एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर बघितली मी तर काय दिसते, साइन ऑफ एक्स दिसते. म्हणजे जी ऑफ एफ ऑफ एक्स मला काय मिळेल, लॉग ऑफ साइन एक्स असं मिळून जाईल. आता हे एफ ऑफ एक्स फंक्शन बघितलं, साइन एक्स आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह साइन एक्स तर कॉस एक्स आहेच आणि जी ऑफ एक्स हे लॉग एक्स आहे, तर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. म्हणजे बास्केट मधून ह्या टर्म आहेत ते इथं डॉटेड होतं, त्या ठिकाणी तुम्हाला अप्रोप्रिएट पुट करायचंय, फिल करायचंय. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण हे जर एफ ऑफ जी ऑफ एक्स जर बघितलं तर हे एफ ऑफ जी ऑफ एक्स हे साइन ऑफ लॉग एक्स आहे आणि डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ लॉग एक्स काय होतोय बघा. साइन ऑफ एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला यूज केला तर कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे हे कॉस ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह होत आहे 1/x, म्हणजेच होणार आहे कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. तर हे बास्केट मधून तुम्हाला काय घ्यावं लागेल, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स घ्यावं लागेल आणि याच्या पुढं तुम्हाला हे जे डॉटेड दिलं होतं तिथं तुम्हाला पुटअप करावं लागेल. पुन्हा तुम्हाला अजून क्वेश्चन विचारलाय डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, पण एफ ऑफ जी ऑफ एक्स ऑलरेडी आपण फाइंड आउट केला, याची व्हॅल्यू ही आहे. पण तिथं काय ठेवायचे तुम्हाला, x = 1 जर ठेवायचं असेल तर हे जे फंक्शन आहे ती मी इथं लिहितोय आणि x ची व्हॅल्यू 1 पुट करतोय. बघूया मग काय होतं याचं. cos ऑफ log x म्हणजे cos ऑफ log 1/1 होईल, पण log 1 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. म्हणजे log 1 ची व्हॅल्यू 0 ठेवली तर cos 0 होईल आणि cos 0 ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. म्हणजे बास्केट मधून तुम्हाला याच्यासाठी काय चूज करावं लागेल, 1 चूज करावं लागेल. बघूया असंच पुढं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, पण g ऑफ f ऑफ x जर बघितलं तर g ऑफ f ऑफ x हे काय आहे, log ऑफ sin x, आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं म्हटलं तर याचं डिफरन्शिएशन d by dx ऑफ g ऑफ f ऑफ x = log ऑफ sin x आहे आणि log ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला यूज केला तर 1/sin x d by dx ऑफ sin x, पण sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतंय, cos x, आणि cos अपॉन sin काय होतं, cot होतं. म्हणजे हे तुम्हाला बास्केट मधून काय घ्यावं लागेल, याच्यासाठी सुटेबल cot ऑफ x घ्यावं लागेल. पुन्हा बास्केट क्वेश्चन आहे d by dx ऑफ g ऑफ f ऑफ x at x = π/3, पण ह्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली, ती cot x आहे. मग cot x आहे त्याच्यामध्ये काय करावं लागेल, मला x ची व्हॅल्यू π/3 पुट करावं लागेल. म्हणजे cot π/3 होईल आणि cot π/3 काय होतं, √3 होतं. तर अशा टाइपची एक्झाम्पल तुम्हाला आली तरी सॉल्व्ह करता आली पाहिजेत. आय होप हे सर्व जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते तुम्हाला आवडतायत. तर लाईक करायला विसरू नका, कमेंट पण करायला विसरू नका, मित्राशी शेअर करा हे व्हिडिओ आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. आणि हा चॅनल जो RSN मॅथ्स चॅनल आहे, RSN मॅथ्स हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करायला पण विसरू नका.